पाकिस्तानमधून एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या 3 आठवड्यापासून जी प्रचंड संभ्रमाची स्थिती होती, जी भीती होती, अफवा होती आणि चर्चा देखील चालू होत्या, त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण जवळपास महिनाभरानंतर इम्रान खान यांच्या कुटुंबातील पहिल्या व्यक्तीला म्हणजे त्यांच्या बहिणीला डॉक्टर उझमा खान तुरुंगात प्रवेश देण्यात आला आहे आणि तिथे त्यांची प्रत्यक्ष भेट देखील झाली आहे. ही भेट का महत्त्वाची? कारण गेल्या काही दिवसापासून एकच प्रश्न पाकिस्तानभर गाजत होता. इम्रान खान जिवंत आहे का? नाही. होय, परिस्थिती इथपर्यंत गेली होती. 3 आठवड्यापासून कुटुंबीय, वकील, पक्षाचे नेते कोणालाच भेटू दिलं जात नव्हतं. तुरुंग प्रशासनाकडून कोणतीही माहिती नाही. सरकारकडून शांतता आणि याच शांततेमुळे देशभर तुफान आंदोलन, संताप, आरोप सगळं पेटून उठलं होतं. लोक रस्त्यावर येऊ लागले. खान यांना तुरुंगात संपवलं आहे म्हणून भेट दिली जात नाही. या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर पाकिस्तान सरकारने पाऊल मागे घेतले आणि डॉक्टर उझमा खान यांना आदियाला जेल तुरुंगात जाऊन भावाची भेट घेण्यास परवानगी दिली. उझमा खान बाहेर आल्या आणि माध्यमांसमोर त्यांनी दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची. त्या म्हणाल्या, "इम्रान खान ठीक आहे, प्रकृती स्थिर आहे, पण त्यांचा मानसिक छळ केला जात आहे. हे ते तुरुंगात एकटेच ठेवले आहेत. याचा अर्थ प्रकृतीबाबतची भीती खरी नव्हती, पण छळाचा आरोप मात्र गंभीर आहेत." खान यांनी बहिणीला सांगितलं, तुरुंगातील त्यांच्या एकीकरणासाठी आणि चालू असलेल्या मानसिक छळासाठी आसिफ मुनीर जबाबदार आहे. हा आरोप छोटा नाही, कारण पाकिस्तानात यापूर्वी गुप्तचर संस्थेकडून राजकीय व्यक्तीवर दबाव टाकल्याचं अनेक चर्चा झाल्या आहेत. आता या दरम्यान तुरुंगाबाहेरील परिस्थिती कशी होती? रावळपिंडी आणि इस्लामाबाद या दोन्हीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त. आदिलिया रोड पूर्णपणे सील, 8 किलोमीटरचा परिसर पूर्ण बंद, शाळा महाविद्यालयीन सुट्टी, रहिवाशींना ओळखपत्राशिवाय प्रवेश बंद. सरकारही जाणून होतं की या भेटीत काही गंभीर माहिती बाहेर आली किंवा प्रकृती खराब असल्याचं समोर आलं तर पाकिस्तानात मोठा स्फोटक वातावरण होऊ शकतं. आता प्रश्न असा की ही भेट झाली, माहिती बाहेर आली, पण पुढे काय? इम्रान खान सध्या एकाकी सेलमध्ये आहेत. मानसिक दबावाची तक्रार ते स्वतः करत आहेत. सरकारवर आरोप वाढत आहेत. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या भेटीने हे एकदा स्पष्ट झालं की इम्रान खान जिवंत आहे. ते प्रकृतीचे ठीक आहेत, पण तुरुंगातील वागणूक त्यांना भेट न देण्याची मागे नेमकं उद्देश काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. पाकिस्तानचं राजकारण पुढील काही दिवसात पुन्हा एकदा अस्थिर होणार का? हे नक्की आंदोलन सुरू राहणार, इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी आणखी तीव्र होणार आणि सरकारवर दबाव प्रचंड वाढणार. एक गोष्ट निश्चित, पाकिस्तानचा राजकीय प्रवास आता एका नव्या अतिशय नाट्यमय टप्प्यात प्रवेश करत आहे. इम्रान खान तुरुंगात आहे, पण त्यांचं नाव, त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या भोवतीचं हे राजकारण पुढील काळात पाकिस्तानात प्रचंड भूकंप घडवणार आहे. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.